जवळपास 3.5 अब्ज वर्षांपूर्वी एकपेशीय जीव हे पृथ्वीवरील एकमेव सजीव होते. या सजीवांनी त्यांचं अनुवांशिक द्रव्य त्यांच्या संततीकडे थोड्याफार बदलांसह पुढे दिलं आणि मग खूप मोठ्या कालावधीनंतर या अनुवांशिक बदलांमुळे नवीन प्रजाती उदयास आल्या आणि कालांतराने आधुनिक जीवजंतूंच्या प्रचंड विविधतेचा विकास झाला. काही सजीवांचे इतरांपेक्षा अधिक अलीकडील समान पूर्वज असतात. शास्त्रज्ञांना पुरावे मिळाले आहेत की आपले म्हणजे मनुष्य प्राण्याचे चिंपांझीशी सशांच्या तुलनेत अधिक जवळचे नाते आहे, पण सशांच्या तुलनेत शार्कशी आपलं नातं अधिक दूरचं आहे. आपण एखाद्या शार्कला जाऊन असं विचारू शकतो का की अरे तुला काय वाटतं 440 दशलक्ष वर्षांपूर्वी आपला समान पूर्वज होता का? हे काय शक्य नाही, कारण जरी त्यांना मराठी येत असलं तरी त्यांना उत्तर माहिती नसण्याचीच शक्यता जास्त आहे. पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन प्रजातींचा एकमेकांशी कसा आणि किती जवळचा किंवा दूरचा संबंध आहे हे शास्त्रज्ञांना कसं कळतं? पहा, शास्त्रज्ञ हे प्रजातींमधील साम्य आणि फरक यांचा अभ्यास करतात, ज्यामुळे त्यांना हे समजण्यास मदत होते की त्या प्रजाती उत्क्रांतीच्या इतिहासात एकमेकांशी कशा संबंधित असू शकतात. आणि शास्त्रज्ञांनी उत्क्रांतीचे विविध पद्धती वापरून अनेक महत्त्वाचे पुरावे शोधले आहेत. आता कोणत्या विविध पद्धती म्हणाल तुम्ही? यामध्ये जीवाश्म नोंदींचा अभ्यास करणे, विविध जीवांच्या DNA विश्लेषण करणे आणि विविध प्राण्यांच्या भ्रूणांचा म्हणजे एम्ब्रियोजच्या विकासाची तुलना करणे अशा पद्धती वापरल्या जातात. पण तुम्हाला उत्क्रांतीचे पुरावे शोधण्यासाठी सूक्ष्मदर्शक किंवा जीवाश्म यांची गरज नाही. तुम्ही सध्या अस्तित्वात असलेल्या जीवांच्या शारीरिक किंवा रचनात्मक वैशिष्ट्यांकडे पाहूनही उत्क्रांतीचे पुरावे शोधू आणि मिळवू शकता. शास्त्रज्ञ हे प्रजातींमधील नातेसंबंध समजण्यासाठी होमोलॉगस फीचर्स किंवा समजातीय वैशिष्ट्यांचा वापर करतात. जेव्हा दोन प्रजातींमध्ये समान रचनेची शारीरिक वैशिष्ट्ये असतात जी त्यांनी समान पूर्वजाकडून मिळवलेली असतात, तेव्हा त्या वैशिष्ट्यांना समजातीय वैशिष्ट्ये म्हणतात. होमोलॉगस मधला होमो हा शब्द लॅटिन भाषेतला आहे, ज्याचा अर्थ समान किंवा सारखा असा आहे. म्हणून जेव्हा दोन प्रजातींमध्ये समजातीय वैशिष्ट्ये दिसतात तेव्हा याचा अर्थ असा होतो की या दोन्ही प्रजातींनी एकाच पूर्वजाकडून हे गुण किंवा वैशिष्ट्ये मिळवली आहेत. ओके, आता आठवून पहा की तुम्ही कधी मानवी हाताचा एक्सरे पाहिला आहे का? या एक्सरेमध्ये आपण पाहू शकतो की आपल्या हातामध्ये ह्युमरस, अल्ना, रेडियस, कार्पल्स आणि मेटाकार्पल्स ही हाडे असतात. आता जर आपण एखाद्या पक्ष्याच्या पंखातल्या हाडांकडे बघितलं तर आपल्याला कळेल की पक्ष्यांमध्येही मानवी हाडांसारखीच रचना असते. खरं तर हातातल्या हाडांची हीच रचना कुत्रा, मांजर, व्हेल, हत्ती आणि वटवाघूळ यांच्या समोरच्या पायांमध्येही दिसते. हे प्राणी या वैशिष्ट्यांचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी करतात, जसं की उडण्यासाठी, पळण्यासाठी, पोहण्यासाठी वगैरे. पण जरी या कार्यांमध्ये फरक असला तरी हाडांच्या रचनेतील साम्य हे दाखवतं की या प्रजातींनी ही सगळी वैशिष्ट्य एका सामान्य पूर्वजाकडून घेतली आहे. म्हणून मग हाडांची ही रचना एक समजातीय वैशिष्ट्य आहे. तर मग ज्या प्रजाती अधिक समजातीय वैशिष्ट्य दाखवतात त्या अधिक जवळच्या असतात आणि त्यांचा समान पूर्वज तुलनेने अलीकडचा असतो. आणि ज्या प्रजातींमध्ये थोड्या कमी वैशिष्ट्यांचं साम्य असतं त्यांचा एकमेकांपासून अधिक दूरचं नातं असतं आणि त्यांचा समान पूर्वजसुद्धा खूप दूरचा किंवा पूर्वीचा असतो. जर आपण पक्ष्याचा पंख, सरड्याचा पाय आणि वटवाघुळाचा पंख या सगळ्यांची तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येतं की पक्षी आणि सरडा हे दोन्ही जवळचे नातेवाईक आहे, पण वटवाघूळ या दोन्हींचा दूरचा नातेवाईक आहे. म्हणून मग पक्षी आणि सरडा यांचा अलीकडचा समान पूर्वज आहे, पण वटवाघूळ आणि या दोन्हीचा समान पूर्वज हा जास्त दूरचा आहे किंवा जास्त पूर्वीचा आहे. शास्त्रज्ञ हे आधुनिक जीवांच्या शारीरिक वैशिष्ट्यांची जीवाश्मांशी तुलना करतात आणि पाहतात की त्यांच्यात किती साम्य आहे. कधीकधी शास्त्रज्ञांना काही वैशिष्ट्ये सुरुवातीला साम्यवत वाटतात, पण प्रत्यक्षात ती वेगवेगळ्या उत्क्रांती मार्गांवर स्वतःहून स्वतंत्रपणे विकसित झालेली असतात. अशा वैशिष्ट्यांना सदृश वैशिष्ट्ये किंवा ॲनालॉगस फीचर्स म्हणतात. उदाहरणार्थ, दोन उडणाऱ्या सजीवांच्या पंखांचा अभ्यास करूया. पहिला म्हणजे पक्षी आणि दुसरं म्हणजे फुलपाखरू. तर या दोन्हींचे पंख हे समजातीय वैशिष्ट्ये आहेत का हे समजण्यासाठी आपल्याला या पंखांची रचना अभ्यासावी लागेल. पक्ष्याचा पंख हा पोकळ हाडांनी बनलेला असतो, पण फुलपाखराच्या पंखात कायटिन नावाच्या प्रथिनाचे पातळ पडदे आढळतात. म्हणजेच काय तर हे दोन्ही जरी उडू शकतात तरी त्यांच्या पंखांची रचना पूर्णतः वेगळी आहे.
याचा अर्थ असा की पक्ष्याचे आणि फुलपाखराचे पंख हे सदृश वैशिष्ट्य आहे. म्हणजेच पक्षी आणि कीटकांनी हे वैशिष्ट्य सामान्य पूर्वजाकडून घेतलेलं नाहीये. त्याऐवजी उडण्याची क्षमता त्यांच्या वंशावळीत स्वतःहून स्वतंत्रपणे विकसित झाली आहे. सजीवांच्या शरीर रचनेची तुलना केल्यामुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीवरील जीव सामान्य पूर्वजातून कसे विकसित झाले हे अधिक चांगलं समजलंय. म्हणून पुढच्या वेळेस तुमची एखाद्या शार्कची ओळख झाली तर कदाचित तुम्ही दोघं तुमच्या समान पूर्वजावरून एकमेकांशी छान मैत्री करू शकता, हो की नाही?